आपण सर्वांना माहितीच आहे की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांचा जन्मदिवस सुद्धा सत्कारणी लागावा, तो समाजाच्या उपयोगी पडावा, यासाठी जन्मदिवस हा जन्मदिवस म्हणून न मनवता त्याला ग्रामजयंती अशा प्रकारे आपण तो त्या उत्सवाच्या रूपाने साजरा करावा अशी मान्यता राष्ट्रसंतांनी दिली। आणि तेव्हापासून वंदनीय राष्ट्रसंताचा 30 एप्रिल हा जो काही जन्मदिवस आहे तो ग्रामजयंती उत्सवाच्या रूपाने अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने, त्याचप्रमाणे सेवा मंडळाच्या जवळपास 25,000 शाखा आहेत भारत देशभर, त्या सर्व शाखांमध्ये, त्याचप्रमाणे जिथे नोंदणीसुद्धा नाही अशा सुद्धा ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये ग्रामजयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने गुरुदेव भक्तांच्या वतीने साजरा करण्यात येतो। यामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी राबविले जातात। रामधून आहे, ग्रामसफाई आहे, ग्राम आरोग्याच्या संबंधाने ग्राम आरोग्य शिबिर आहे, अशा प्रकारचे कार्यक्रम राबविले जातात। आणि राष्ट्रसंताचा ग्रामजयंती महोत्सव हा या संकल्पनेची अशी त्यामागची संकल्पना होती की जे काही शहर आणि ग्रामीण भाग यामध्ये जे काही अंतर पडलेलं आहे, ग्रामीण भाग हा त्याचा विकास व्हायला पाहिजे, तर अधिकाधिक ग्रामीण भागातली जे काही उद्योग आहेत ते शहरामध्ये जात आहेत, आणि म्हणून ग्रामीण भागाचा विकास जास्त व्हावा, कारण खेडे हे शहराहूनही महान असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे। आणि त्यासाठी ग्रामीण भागाचा विकास व्हावा, शहरी भाग आणि ग्रामीण भाग यामध्ये जे काही अंतर पडलेलं आहे ते दूर व्हावं, गरिबी आणि श्रीमंती यामधील जे काही दरी आहे ती सुद्धा जराशी दूर व्हावी, हा त्यामागचा उद्देश होता। आणि म्हणून हा ग्रामजयंती महोत्सवाच्या रूपाने राष्ट्रसंतांनी एक जनजागृती घडून येईल हा डोळस दृष्टिकोन, विशाल दृष्टिकोन समोर ठेवून ग्रामजयंती महोत्सवाला मान्यता दिली। राष्ट्रसंत आपल्या ग्रामगीतेमध्ये असं म्हणतात की अरे उठा उठा श्रीमंतांनो, अधिकाऱ्यांनो, पंडितांनो, सुशिक्षितांनो, साधूजनांनो, हा का आली क्रांतीची। म्हणजे या देशाचा जर का विकास करायचा असेल, ग्रामीण भागाचा जर का विकास करायचा असेल, तर या 5 घटकांना राष्ट्रसंतांनी आवाहन केलं। त्याच्यामध्ये गरिबाला आवाहन नाही केलं, त्याच्यामध्ये शेतकऱ्याला आवाहन नाही केलं, त्याच्यामध्ये म्हणतात की अधिकाऱ्यांना आवाहन केले की जो अधिकारी फार मोठ्या भ्रष्टाचाराला जबाबदार असतो अशा अधिकाऱ्यांना आवाहन केलं। अरे उठा उठा श्रीमंतांनो, श्रीमंताला आवाहन केलं, कारण त्याची श्रीमंती वाढतच जाते, त्यासाठी तो त्या ठिकाणी स्वार्थ येतो श्रीमंती वाढवण्यासाठी, आणि श्रीमंती आल्यानंतर, स्वार्थ आल्यानंतर त्यामागे आपोआपच पापाचा त्या ठिकाणी उदय होतो। श्रीमंताला त्यांनी आवाहन केलं। त्याच्यानंतर पंडितांना त्यांनी आवाहन केलं। पंडित म्हणजे जे की आपण न्यायदान वगैरे करणारे असे जे काही आहे व्यवस्था आहे त्याला त्यांनी आवाहन केलं। त्यानंतर सुशिक्षितांना, अशिक्षिताला नाही म्हटलं, सुशिक्षित व्यक्तींना त्यांनी आवाहन केलं। त्याचप्रमाणे साधूजनांनो, साधू जे काही मार्गदर्शक असतात त्यांनी जर का चांगलं मार्गदर्शन केलं तर निश्चितच ह्या 5 घटकांच्या याच्यावर देशाची उन्नती निश्चितच फार मोठी होऊ शकते। आणि मग या 5 घटकांना जर का ठरवलं तर हा देश सुजलाम आणि सुफलाम होण्यासाठी काही त्या ठिकाणी वेळ लागणार नाही असं राष्ट्रसंतांना वाटलं। आणि समोर ते म्हणतात की गावागावाशी जागवा, भेदभावा समूळ मिटवा, म्हणजे जातीपातीच्या याच्या समोर जाऊन ते आपला मिटला पाहिजे ग्रामजयंतीच्या उत्सवाच्या रूपाने, आणि उजाळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्यामध्ये, हे स्वप्न राष्ट्रसंतांनी पाहिलेलं आहे। आणि म्हणून यावर्षी सुद्धा हा महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय। याची सुरुवात 17 मार्च पासूनच गुरुकुंजामध्ये या महासमाधीच्या दिव्य आणि भव्य अशा पावन परिसरामध्ये या पंचक्रोशीतील जवळपास 200 ते 250 महिला रोज या ठिकाणी सातत्याने पहिल्या अध्यायापासून देवदर्शन, पहिला अध्याय 17 मार्चला सुरू झाला, तर शेवटचा अध्याय आता 27 एप्रिलला तो होणार आहे, त्याची सांगता होणार आहे। हा 41 दिवस उपक्रम राबवला, आणि नंतरचे जे काही 3 दिवस आहे या ठिकाणी सामुदायिक ध्यान, प्रार्थना, भजन, कीर्तन, त्याच्यानंतर रामधून आहे, ग्रामसफाई आहे, ग्राम आरोग्य आहे, अशा प्रकारचे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत। आणि गोपाल काल्यासह महाप्रसादाचा सुद्धा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी याच परिसरामध्ये महासमाधीच्या मागच्या बाजूला या ठिकाणी आयोजित होणार आहे। तर यावर्षी अशी जर अशी अडचण निर्माण झाली, अनेक भाविकांना, सर्वदूर अंतरावर असलेल्या राष्ट्रसंतांच्या पायिकांना अशी समस्या निर्माण झाली असेल, असा प्रश्न पडला असेल की 30 तारखेला यावर्षी काय झालं
की अक्षय तृतीया हा सण या ठिकाणी हिंदू सण या ठिकाणी येतो आहे आणि सगळ्यांचा तो सण जो आहे तो जिव्हाळ्याचा सण आहे। आणि अशा वेळेला मग 30 तारखेला काय करायचं, मग राष्ट्रसंताचा जन्मदिवस साजरा करायचा की आपल्या घरी आपला सण करायचा। तर या ठिकाणी अशाच प्रकारे यापूर्वी सुद्धा 10-12 वर्षापूर्वी 30 तारखेला अक्षय तृतीया आली होती। तर त्याच्या आधी जी काही अमावस्या येते त्या अमावस्येला आपल्याला तो घास दाखवता येतो आपल्या पूर्वजांना। ते अमावस्या आहे यावर्षी 27 एप्रिलला आणि म्हणून ग्राम जयंती महोत्सव समितीच्या वतीने मी सर्वदूर असलेल्या सर्व गुरुदेव भक्तांना गुरुदेवाच्या पायिकांना असं आवाहन करतो महोत्सव समितीच्या वतीने की जो काही 30 तारखेला अक्षय तृतीया हा सण या ठिकाणी होऊ घातलेला आहे तो सण आपण आधीच 27 एप्रिलला दरशी अमावस्या आहे आणि ती अमावस्या दिवसभर सुरू राहणार आहे आणि त्या तारखेला आपण अक्षय तृतीयाचा सण आपण आपल्या घरी साजरा करावा आणि नंतरचे 28, 29 आणि 30 एप्रिल हे तीनही दिवस राष्ट्रसंतांच्या ग्राम जयंती महोत्सवाकरिता स्वतःला आपण या ठिकाणी स्वाधीन करावं, या कार्यक्रमात झोकून द्यावं असं आवाहन मी या ठिकाणी ग्राम जयंती महोत्सव समितीच्या वतीने सर्व गुरुदेव भक्तांना करत आहे। धन्यवाद। जय गुरु।